मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं घर्षण करा. तयार झालेले उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास आत घेत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरवून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5.
आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यांसाठी. आता कमरेसाठी पायामध्ये अंतर. दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागं. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही हात कमरेवरच ठेवून कमरेला गोल फिरवून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. गुडघ्यांना गोल फिरवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळं आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर आपल्याला ऊर्ध्व हस्तासन हे आसन करायचं आहे. ज्यांना कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात यासारख्या समस्या असतील तर त्यांनी हे आसन करू नये. ऊर्ध्व हस्तासन करण्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात
श्वास आत घेत वर घेऊन हातांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हात खाली घ्या, विश्राम करा. या आसनामुळं पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. पोटावरील कमरेवरील स्नायू मजबूत बनतात. यानंतर आपल्याला बद्ध वीरभद्रासन करायचं आहे. डावा पाय पाठीमागं घ्या, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हात पाठीमागं घेऊन हाताची बोटं एकमेकात गुंतवा. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागं, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय समोर घ्या, उजवा पाय पाठीमागं. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. हाताची बोटं एकमेकात गुंतवा. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या आसनामुळं पाठीचा कणा लवचिक बनतो, रक्तप्रवाह सुधारतो. चेहरा, डोकं, मान या भागात ताजं रक्त पोहोचतं. यानंतर पादहस्तासन हे आसन करायचं आहे. ज्यांना मणक्याच्या समस्या, स्पॉन्डिलायटिस, वर्टिगो, उच्च रक्तदाब किंवा सायटिका असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही हात सरळ. श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे पायांच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळं पोटात गॅस भरून राहणे, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर होतात. याच्या नियमित सरावामुळं पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते, दृष्टी तीव्र बनते, चेहऱ्यावर तेज येते. श्वास आत घेत हात वर घ्या. आता हेच आसन आपल्याला फास्ट करायचं आहे. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. ज्यांना हृदयविकार, रक्तदाब, हाय बीपी, पाठदुखी, गुडघ्याचा त्रास, अर्थरायटिस, हार्निया असेल तर त्यांनी सूर्य नमस्कार करू नये. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंगासन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पादहस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता आपण सूर्य नमस्कार बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रां पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम ह्रः भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताची तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामुळं आपल्या सर्व अवयवांना रक्ताचा चांगला पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आत्ता जी आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे
जो थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष
श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनामुळं शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला आनंद बालासन हे आसन करायचं आहे. ज्यांच्या पाठीच्या कण्याला काही समस्या असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पायांचे पाऊल पकडायचे आहेत. गुडघे छातीच्या जवळ घेऊन या. पाय सरळ करा. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. श्वास सोडत गुडघे छातीच्या जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर असतील. हातांचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर सुप्त मत्स्येंद्रासनाचा प्रकार करायचा आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. गुडघा उजव्या साईडला टेकवायचा आहे. नजर डाव्या हाताकडे असेल आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. श्वास आत घेत पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकून गुडघा डाव्या साईडला टेकवायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडा. नजर उजव्या हाताकडं. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10 सेकंद झाल्यानंतर पाय सरळ करा. आता हीच क्रिया आपल्याला फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला सूची रंध्रासन हे आसन करायचं आहे. ज्यांना गुडघे दुखी, कंबर दुखी असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या, उजवा पाय गुडघ्यात वाकवा, डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायची आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतून उजव्या पायाची मांडी पकडा. श्वास सोडत गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत पाय खाली घ्या. आता डावा पाय खाली घ्या. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवा. हाताची बोटं एकमेकात गुंतून डाव्या पायाची मांडी पकडा. श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत पाय खाली घ्या. आता हीच क्रिया थोडी फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला अर्ध शलभासन करायचं आहे. ज्यांना हृदयविकार, गॅस्ट्रिक समस्या, हाय BP असेल तर त्यांनी हे आसन करू नये. उजवा हात उजव्या पायाच्या मांडीखाली घ्या, डावा हात डाव्या पायाच्या मांडीखाली. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या आसनामुळं पाठ आणि कमरेचे स्नायू मजबूत बनतात, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते. सायटिकासाठी हे आसन लाभदायक आहे. यानंतर याचाच आणखीन एक प्रकार करायचा आहे. दोन्ही हात समोर घ्या, पायामध्ये थोडा अंतर. श्वास आत घेत उजवा हात डावा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत उजवा हात डावा पाय खाली. श्वास आत घेत डावा हात उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर मकरासन करायचं आहे. हातांनी हनुवटीला आधार द्या. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ.
श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या आसनामुळं पोटावर हलकासा दाब येतो, त्यामुळं पचन सुधारते. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. थायरॉईडसाठी सुद्धा हे आसन खूप लाभदायक आहे. ही झाली सर्व विपरीत शयनस्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमागं, मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर जानू शीर्षासन हे आसन करायचं आहे. ज्यांना कमरेसंबंधी काही समस्या असेल किंवा गुडघेदुखी असेल तर त्यांनी हे आसन करू नये. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवा. श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. हातांनी पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत हात खाली. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत हात खाली. आता पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत समोर. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत हात खाली. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमागं, मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या आसनामुळं सायटिकाच्या वेदना कमी होतात. यकृत, किडनी, पोट, गर्भाशय यांना फायदा होतो. यानंतर आपल्याला पश्चिमोत्तान आसन करायचं आहे. ज्यांना स्लिप डिस्क, सायटिका किंवा हर्निया असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये 10 सेकंद थांबायचं आहे. सामान्य श्वसन चालू. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत हात खाली. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4
5 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या आसनामुळं पचन सुधारते, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते, सायटिका, मानदुखी, पाठदुखी यावर आराम मिळतो, मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो. यानंतर अर्ध कपोतासन करायचं आहे. ज्यांना गुडघेदुखीची समस्या असेल त्यांनी हे आसन करू नये. सुरुवातीला वज्रासनामध्ये यायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवा, डावा पाय गुडघ्यात वाकवा, दोन्ही टाचेवरती बसायचं आहे. आता वज्रासनामधून भरमानासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती टेकवा. हे भरमानासन आहे. भरमानासनामधून आता अश्वसंचालन आसनामध्ये यायचं आहे. उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये ठेवा, डावा पाय जास्तीत जास्त पाठीमागे घेऊन या. यानंतर उजव्या पायाचा गुडघा आणि घोटा जमिनीवरती टेकवायचा आहे. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला असतील. हे अर्ध कपोतासन आहे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळं पचन आणि प्रजनन संस्थेचे कार्य सुधारते, हार्मोन बॅलन्स होतात. थायरॉईडसाठी हे आसन उपयुक्त आहे. तसेच सायटिका, मासिक पाळीतील त्रास, PCOD, PCOS साठी सुद्धा हे आसन लाभदायक आहे. आता सावकाशपणे भरमानासनामध्ये या. डावा पाय समोर घ्या, अश्वसंचालन आसनात या. डाव्या पायाचा गुडघा आणि घोटा जमिनीवरती टेकवा. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. आता सावकाशपणे भरमानासनामध्ये या. भरमानासनामधून वज्रासनामध्ये या. वज्रासनामधून पूर्व स्थितीमध्ये परत या. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमागं, मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व बैठक स्थितीमधील आसने. यानंतर आज आपण वायुमुद्रा शिकणार आहोत. ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, तीव्र ताप, सर्दी किंवा फ्लू असेल तर त्यांनी ही मुद्रा करू नये. सुखासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हातांचे वरती ठेवा, तळवे आकाशाकडे असतील. वायूचे प्रतीक असलेले तर्जनीचे टोक अग्नीचे प्रतीक असलेल्या अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचे आहे. अंगठा वाकून तर्जनीवर ठेवा. बाकी बोट ताठ असतील. ही वायू मुद्रा आहे. या मुद्रेमुळं शरीरातील अतिरिक्त वायू काढून टाकण्यास मदत होते. पोटात गॅस होणे, पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्यावर ही मुद्रा लाभदायक आहे. दहा ते 15 सेकंद थांबल्यानंतर आता हाताची ज्ञानमुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. आज आपण उड्डियान बंद शिकणार आहोत. ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, पचन संस्थेचे आजार किंवा पोटाचे आजार असतील तर त्यांनी हा बंद लावू नये. दीर्घ श्वास आत घ्या, दीर्घ श्वास बाहेर सोडा. आता जो श्वास बाहेर सोडलाय त्याला
बाहेरच ठेवायचा आहे. बाह्य कुंभक करायचं आहे. बाह्य कुंभक केल्यानंतर आता सावकाशपणे डोकं समोर वाकून हनुवटी कंठकूपाला लावायचे आहे. हा जालंधर बंद आहे. यानंतर पोट पाठीमागं खेचायचा आहे. पोट पाठीच्या कण्याच्या दिशेने मागे खेचून घ्या. शक्य होईल तेवढा वेळ या स्थितीमध्ये थांबा. आता सावकाशपणे जालंधर बंद काढत श्वास आत घ्या. यानंतर उड्डाण बंद सोडा. या बंधामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नाहीशा होतात. चेहऱ्यावरचे तेज वाढते. पोटातील अवयवांची कार्यक्षमता वाढते. आता आपण प्राणायामाला सुरुवात करूया. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, हर्निया, पोटातील अल्सर असेल तर त्यांनी हा प्राणायाम करू नये. 2.5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे. 2.5 सेकंदात श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करूया. श्वास आत घ्या. श्वास बाहेर सोडा. 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 आता याचाच आणखीन एक प्रकार करायचा आहे. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे श्वसनासंबंधित विकार दूर होतात. श्वसन संस्थेचे कार्य सुधारते. श्वसन संस्था मजबूत बनते. यानंतर आपल्याला कपालभाती प्राणायाम करायचा आहे. गर्भवती महिला तसेच मासिक पाळीच्या काळात महिलांनी हा प्राणायाम करू नये. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, हर्निया असेल त्यांनी हा प्राणायाम करू नये. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास सोडत असताना जाणीवपूर्वक श्वास बाहेर सोडायचा आहे आणि येत असताना आपोआप येऊ द्यायचा आहे. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या प्राणायामामुळे पचन संस्थेसंबंधित विकार दूर होतात. पचन संस्था मजबूत बनते. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. ज्यांना हृदयविकार, रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी हा प्राणायाम करू नये. अंगठ्याच्या नंतरची 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत.
डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळं डोक्यासंबंधित विकार दूर होतात, नर्वस सिस्टीम मजबूत बनते. यानंतर नाडी शोधन प्राणायाम करायचा आहे. ज्यांना उच्च रक्तदाब, सर्दी, ताप यापैकी काही समस्या असेल तर त्यांनी हा प्राणायाम करू नये. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. मनामध्ये 1 ते 4 आकडे मोजेपर्यंत श्वास आत घ्या. आता आत घेतलेला श्वास मनामध्ये 1 ते 4 आकडे मोजेपर्यंत आतच ठेवायचा आहे. अंतर्कुंभक करायचा आहे. यानंतर डावी नाकपुडी बंद करा. 1 ते 4 आकडे मोजेपर्यंत श्वास बाहेर सोडा. आता बाहेर सोडलेला श्वास 1 ते 4 आकडे मनात मोजेपर्यंत बाहेरच ठेवायचा आहे. बाह्य कुंभक करायचा आहे. आता 1 ते 4 आकडे मनात मोजेपर्यंत श्वास उजव्या नाकपुडीतून आत घ्या. आता आत घेतलेला श्वास 1 ते 4 आकडे मोजेपर्यंत आतच ठेवा. यानंतर 1 ते 4 आकडे मोजेपर्यंत डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा. हात खाली घ्या. या प्राणायामामुळं शारीरिक आणि मानसिक संतुलन प्रस्थापित होते. तसेच शारीरिक आणि मानसिक विकार दूर होतात. दमा, टॉन्सिल्स आणि कफ यासंबंधीचे विकार दूर होतात. सर्व नाड्यांचे शुद्धीकरण होते. यानंतर आपण ओमचा उच्चार करणार आहोत. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अचा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अचा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना ऊचा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद होत असताना मचा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अच्या उच्चारामुळं पोटासंबंधित विकार दूर होतात. ऊच्या उच्चारामुळं हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि मच्या उच्चारामुळं डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर आपण विपश्यना ध्यान करणार आहोत. वि आणि पश्यना. वि म्हणजे विशेष प्रकारे आणि पश्यना म्हणजे पाहणे. या ध्यानामध्ये आपल्याला आपल्या शरीरावर ज्या संवेदना होत असतात त्यांना एका विशिष्ट प्रकारे पाहायचं आहे. आपलं लक्ष आपल्या सर्व अवयवांवरती घेऊन जायचं आहे. सुरुवातीला आपलं लक्ष आपल्या
डोक्याच्या सर्वात वरच्या भागावर म्हणजे टाळूवर घेऊन या. तिथे कोणती संवेदना जाणवत आहे का ते अनुभवा. जसे की दाब, उष्णता, थंडी, मुंग्या येणे, कंपने किंवा काहीही नाही. जे काही जाणवेल ते फक्त तटस्थपणे अनुभवायचे आहे. आता आपलं लक्ष आपल्या कपाळावरती घेऊन या. कपाळावरती काही संवेदना होत आहे का ते तटस्थपणे अनुभवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष आपल्या उजव्या गालावरती घेऊन या. यानंतर आपलं लक्ष डाव्या गालावरती. आता आपलं लक्ष हनुवटीवरती घेऊन या. यानंतर आपलं पूर्ण लक्ष आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती घेऊन या. पूर्ण चेहऱ्यावरती काही संवेदना आहे का ते तटस्थपणे अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष आपल्या गळ्यावरती घेऊन या. गळ्यावर काही संवेदना आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष उजव्या हातावरती घेऊन या. उजव्या हातावरती काही संवेदना आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष डाव्या हातावरती घेऊन या. डाव्या हातावरती काही संवेदना आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. जर वेदना किंवा खाज यासारखी तीव्र संवेदना असेल तर त्याला प्रतिक्रिया देऊ नका. मनात वेदना वेदना किंवा खाज असे म्हणू नका. फक्त त्या संवेदनेचे निरीक्षण करायचे आहे. तुम्हाला जाणवेल की ती संवेदना हळूहळू कमी होत आहे. म्हणजे त्या संवेदनाची जी तीव्रता आहे ती कमी जास्त होते आणि अखेरीस ती नाहीशी होते. जर कंपने किंवा आनंदाची संवेदना असेल तर त्यात गुंतून जाऊ नका किंवा ती टिकून राहावी अशी इच्छा करू नका. त्या संवेदनेला सुद्धा तटस्थपणे अनुभवा. तुम्हाला जाणवेल की ती सुद्धा कायम टिकत नाही. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायावरती घेऊन या. उजव्या पायावरती काही संवेदना जाणवत आहे का ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायावरती घेऊन या. डाव्या पायावरती काही संवेदना आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटावरती काही संवेदना जाणवत आहे का ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. छातीवरती काही संवेदना जाणवत आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष
गळ्यावरती घेऊन या. गळ्यावरती काही संवेदना जाणवत आहे का ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहऱ्यावरती काही संवेदना आहे का ते जाणण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष डोक्याच्या टाळूवरती घेऊन या. तिथे काही संवेदना जाणवते का ते पाहण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करा. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचे घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.